11वी-12वीच्या कॉलेजेस संदर्भात तर पालकांचा हाच प्रश्न राहिला आणि त्याच्यामुळे दुर्दैवाने एक आता परिस्थिती निर्माण झाली डमी कॉलेजेस आणि मुळात पालकच हे डिमांड करत होते की आम्हाला असं कॉलेज हवंय की जिथे आम्हाला अटेंडन्सची गरज नाही, असं ते कॉलेजेसला विचारायचे की इथे अटेंडन्स पाहत नाही ना. कॉलेजेस इथून पुढच्या काळात जर असंच वागत राहिले तर केवळ प्रॅक्टिकलसाठी, परीक्षेसाठी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लेसमेंटसाठीच उपयोगाला येतील. बाकी क्लासरूम लर्निंग हा भाग कदाचित ऑब्सोलेट होऊ शकतो. 35 नंतर 40 नंतर कामाचा आवाका कमी झालाय, परंतु जबाबदाऱ्या मोठ्या आल्यात आणि ते मग पेरलं जात नाहीये. या काळामध्ये कंपन्यांना सुद्धा, ऑर्गनायझेशनला सुद्धा ही माणसं जराशी नकोशी होतात. तर मग इथे मी नोकरी सोडू का किंवा मी स्वतःचा व्यवसाय करू का, स्टार्टअप चालू करू का, असा ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणात आता आपल्याला दिसतो. खरं तर प्रॉब्लेम असा येतो की काही लोक प्रॅक्टिकल नॉलेज घेतच नाहीत, ते फक्त परीक्षा पास करतात आणि डिग्री हातात घेतात, तर त्यांना उद्योजक नाही होता. आजही असं आहे का काही कोणत्याही करिअरच्या बाबतीमध्ये की जग इकडचं तिकडं होऊ दे, या गोष्टींना मरण नाही, हे शिका म्हणजे चांगलं होईल. आमचं एक नेहमीचं वाक्य आहे की आवडीच्या क्षेत्रात जा किंवा दुसरा पर्याय म्हणजे जे क्षेत्र मिळाले त्यात आवड निर्माण कर. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँक व चितळे बाकरवाडी प्रस्तुत मिनी मंच या आमच्या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तुम्हाला माहिती आहे की या सिरीजमध्ये आपण आपल्या जगण्याशी निगडीत गोष्टींवरती ॲक्शनेबल इन्साइट्स बद्दल चर्चा करतो, त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी बोलवतो आणि काय करायला हवं काय नाही अशा मुलाखती करतो. आता पुढचे 1-2 महिने सर्वाधिक जो चर्चेचा विषय राहणार आहे तो अर्थातच करिअर. 10वीचे निकाल लागलेत, 12वीचे निकाल लागलेत, इव्हन नोकऱ्यांमध्ये अप्रेझलचे दिवस चालू आहेत. त्यामुळं करिअर हा मुद्दा आपल्या सगळ्यांच्या चर्चेत आजूबाजूला राहणार आहे आणि त्यासाठीच आज चर्चा करायची. माझ्याबरोबर आहेत गेले 25 वर्ष या क्षेत्रात काम करणारे व्याख्याते, करिअर मार्गदर्शक आणि लेखक अध्यापक विजय नवले सर. सर, स्वागत आहे थिंक बँकवरती पहिल्यांदाच. आणि पहिला प्रश्न हाच आहे, कोर्सेराचा रिपोर्ट येतो दरवर्षी, E&Yचा रिपोर्ट येतो, बऱ्याच जणांचे रिपोर्ट येतात, फ्युचर ऑफ करिअर नावाचे. यावर्षी आले 2025चे आणि त्यात आपण ज्या गोष्टींना करिअर म्हणत होतो ते पूर्ण बदललेत असं साधारण चित्र आहे. तुम्हाला काय दिसतंय, ग्राउंडवरती काय आहे, कोणती करिअर आज आहेत, कोणती उद्या टिकणार आहे? नक्कीच आता करिअरचे आयाम बदलत चाललेत. इव्हन एक करिअर सरळसोट असा रस्ता पण राहिलेला नाहीये. त्याच्यामध्ये काही फाटे येत आहेत, एकानंतर दुसरं करिअर किंवा एका वेळेस अनेक करिअर, हा सुद्धा ट्रेंड सध्या चालू आहे. आणि आपण जे पारंपरिक करिअर्स म्हणतो, जे पूर्वी BA BCom BSc होतं, ते नंतर परत इंजिनिअरिंग मेडिकल आलं, आता त्याच्या पुढचं पाऊल येताना दिसतंय, ज्याच्यामध्ये आपण AI ML DS यांच्यामुळे झालेला बदल पाहतोय. कम्प्युटर सायन्सपेक्षा देखील या शाखांना इंजिनिअरिंगमध्ये महत्त्व येताना दिसतंय किंवा ती किमान विद्यार्थ्यांची आणि पालकांची मागणी आहे. त्याचबरोबर मेकॅनिकलच्या ऐवजी रोबोटिक्स अँड ऑटोमेशन याबद्दल लोकांचा कल आपल्याला पाहायला मिळतोय. जर आपण फार्मसी म्हटलं तर पूर्वी जसं मेडिकल चालू करणं असं पारंपरिक करिअर होतं किंवा फार्मासिस्ट होणं असं करिअर होतं, तर आता इनोव्हेशन किंवा रिसर्च याच्यामध्ये जाण्याचा विद्यार्थ्यांचा कल आपल्याला पाहायला मिळतोय. कॉमर्समध्ये म्हटलं तर फिनटेक करिअर्स येताना दिसत आहेत. लॉमध्ये म्हटलं तर आपण सायबर लॉ आणि कॉर्पोरेट लॉ याच्यामध्ये विद्यार्थ्यांना इंटरेस्ट आहे. तो अशा पद्धतीने अनेक बदल झाले ज्याच्यामध्ये ॲप्लिकेशन लेवलला विद्यार्थी जाऊ इच्छितोय, ज्याला तिथं कमर्शियल गॅरंटी पाहिजे की मला हे करिअर लॉंग टर्म करता येऊ शकेल. लॉंग टर्म नाही करता आलं तरी किमान जो पुढचा काही शॉर्ट टर्म कालावधी असेल त्याच्यामध्ये त्याला सर्वाइव्ह होता येऊ शकेल आणि एक्सेल करता येऊ शकेल. सो अशी करिअर्स याचा दिसत. मुद्दा असा आहे की माझ्या पाठीमागच्या पिढीपर्यंत असं होतं की एकदा नोकरीला लागलं की रिटायर व्हायचं, सिंगल करिअर पाथ. सध्या आमच्या पिढीपर्यंत असं आहे की 4-5 वर्षानं जॉब बदलायचा, पण साधारण एकाच टीममध्ये काम करायचं. आज ज्या मुलांनी 2020 साली ऍडमिशन घेतली असेल त्या मुलांना माहीतही नाही की AI त्यांची निम्मी कामं करणार आहे. असंच प्रत्येक क्षेत्रामध्ये झालंय की क्रिएटिव्हला गेलं तर लेखच कोणीतरी वेगळं लिहून देतंय आणि कोणीतरी काहीतरी करतंय. तो ज्याला मी करिअर म्हणतो त्याचंच ॲव्हरेज ड्युरेशन काही वर्षावर आला असेल, करेक्ट, तर मी लॉंग टर्म विचार कसा करायचा? आता याच्यामध्ये आपल्याला जो रस्ता दिसतोय, जिथपर्यंत प्रकाश जातोय तिथपर्यंत आपण चालत राहायचंय. जसा जसा अंधुक प्रकाश चालू होतं तशी कुस बदलायची. म्हणजे उदाहरणार्थ जो गिटार वाजत होता आणि ज्याच्या ऑर्केस्ट्रामध्ये शो चालत होते, एक असा काळ आला की ज्याच्यामध्ये कोरोना आला आणि त्या लोकांचे व्यावसायिकच सगळं करिअर संपून गेलं. त्या काळात ज्याने यूट्यूब चॅनल चालू केलं आणि त्याच्यावर त्याने प्ले चालू केलं तर त्याला तो अर्थातच तो ॲडजस्ट होऊ शकला. असं अनेक क्षेत्रांना झालं की जिथे तुम्ही आहे ते करिअर थांबायची वेळ येते तेव्हा तुम्ही त्याच्यातल्याच ॲडव्हान्स व्हर्जनकडे जाऊ शकता. जसं की
मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिक्षण केलं आणि तिथे त्याला नोकऱ्या किंवा जास्त पगाराच्या नोकऱ्या मिळत नाहीत, तर तो मॅनेजमेंटकडे स्विच होतो किंवा तो एमटेककडे जातो, मटेरियल सायन्समध्ये जातो. तो त्याला जसा रस्ता सापडेल तसा तो पुढे सरकतो. त्यामुळे आत्ता ठरवता येत नाही की मी 58 वर्षा वेळेस कोणत्या पदावरतून किंवा कोणत्या क्षेत्रातून निवृत्त होईल. सो त्याला मल्टिपल करिअर्स किंवा एकामागून एक करिअर्स असं म्हणता येऊ शकेल. मी ज्यावेळी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली त्यावेळी असा विचार केलेला की काही होऊ दे जगात, कोर ब्रँचेसना मरण नाही. मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, सिव्हिल. आजही असं आहे का काही कोणत्याही करिअरच्या बाबतीमध्ये की जग इकडचं तिकडं होऊ दे, या गोष्टींना मरण नाही, हे शिका म्हणजे चांगलं होईल. उदाहरणार्थ जिथे मानवी भावनांचा संबंध आहे, कौशल्यांचा संबंध आहे, तिथे ती जागा AI किंवा अन्य काही तंत्र घेऊ शकणार नाही. जसं की तुम्हाला चित्रपटाचं दिग्दर्शन करायचं आहे, तर त्या ठिकाणी म्हणजे स्क्रिप्ट कदाचित तुम्हाला AI लिहून देईल, ChatGPT लिहून देईल, परंतु दिग्दर्शनामध्ये तुमचा रोल खूप महत्त्वाचा आहे. समाजकारणात काम करणारी माणसं जी आहेत, NGO चालवतात, त्यांना त्या क्षेत्रामध्ये काम करताना आता स्वतःच्याच प्रेरणांवरती काम करावं लागणार आहे. स्पोर्ट्समध्ये असलेली जी मंडळी ती त्यांना AI काही डिस्टर्ब करू शकणार नाहीये. बेसिक लेवलचं जे काम लोक करतात, जसं डेटा एंट्री असेल, टायपिंग असेल, इथे रिप्लेसमेंट दिसते आपल्याला. पण त्याच्यामध्ये सुद्धा प्रतिभा असलेली जी मंडळी कविता करतायत, लेखन करतायत, ही मंडळी चालणार आहेत. त्याचं कारण जसं जिम लावल्यानंतर सुरुवातीच्या काळात आपलं वजन कमी होतं, फॅट जळतं, पण नंतर ते पुन्हा ग्रो होतं. तसं AIच्या माध्यमातून काही नवीन तंत्र विकसित होताना दिसतात. जर शेफ जो असेल तर त्याला रिप्लेसमेंट असणार नाहीये, कारण त्याला त्याचं काम करायचं. काही दिवसानंतर ऑटो पायलट मोडला बऱ्याच गोष्टी जातील, पण मला आत्ता तरी असं वाटतं की ह्या ज्या गोष्टी आहेत की मोटिवेशनल स्पीकर तो लागणारच आहे. काउन्सिलर जो असणार आहे तो काउन्सिलिंग करण्यासाठी समोर उपलब्ध असणार आहे. चॅटबोट त्याला किती मदत करू शकणार आहे. त्यामुळे ज्याच्यामध्ये भावना आहे, ज्याच्यामध्ये त्याचं कौशल्य आहे, तिथे AI रिप्लेस करू शकणार नाही, की हे शिका तुम्ही. जसं की कदाचित काही दिवसानंतर ते बदल होऊ शकेल, पण येत्या काही वर्षांमध्ये तरी वर्गात शिकवणारा शिक्षक, प्री प्रायमरीला असलेले शिक्षिका, हे जे तुम्हाला डान्स शिकवतायत, गाणी शिकवतायत, याला रिप्लेसमेंट कदाचित येणार नाही असं मला वाटतं. तर हे झालं मेटा थिंकिंग. आज समजा कोणीतरी पालक हा व्हिडिओ बघतात, त्यांची पाल्य 8वी 9वी 10वी 11वी 12वी मध्ये आहेत. त्यांनी विचार करताना कोणत्या करिअर स्ट्रीमचा, कोणत्या डिग्रीचा, NEP पण आलेला आहे, काय विचार करावा आत्ता त्यांच्या मुलासाठी, आणि मुलं बघत असतील तर त्यांनी स्वतः काय विचार करावा? पहिली गोष्ट, आता या 8वी 9वी 10वीचा जो कालावधी आहे ह्याच्यामध्येच खरं तर फाउंडेशन असणार आहे. 10वी नंतर किंवा 12वी नंतर करिअरचा निर्णय हा तसा खूप लेट झालेला विचार आहे. 8वी 9वी 10वी मध्ये मुलांचं स्वविकसन होण्याची गरज आहे. भले त्याची शाखा नाही ठरली तरी चालेल, परंतु काही विषय पक्के आणि मजबूत होण्याची गरज आहे. जसं की मॅथमॅटिक्स सारखा विषय पक्का केला तर तो आता अनेक क्षेत्रांमध्ये जाऊ शकेल. तो जेव्हा पास आउट होण्याच्या कंडिशनला असेल किंवा 12वीच्या कंडिशनला असेल, तेव्हा बदललेल्या चित्राप्रमाणे तो त्या शाखेमध्ये जाऊ शकेल. तो आयसरला जाण्याचा विचार करेल किंवा JEEच्या माध्यमातून IIT जायचा विचार करेल. ते संपलं असेल तर कदाचित अल्गोरिदम, लॉजिकल थिंकिंग याच्यात वळू शकेल. जर त्याचं स्केचिंग कौशल्य चांगलं झालं असेल तर त्याच्यावर आधारित असलेल्या करिअर्सला अनेक अपॉर्च्युनिटी आहेत. म्हणजे फॅशन टेक्नॉलॉजीच्या डिझाईनमध्ये जाऊ शकतो, तो आर्किटेक्चरला जाऊ शकतो, प्रॉडक्ट डिझाईनला जाऊ शकतो. तर कौशल्य त्यांनी विकसित करण्याची गरज आहे की जी रिप्लेस होणार नाहीत, जी आतून आलेली, जी कदाचित विद्यार्थ्यांच्या इंडिजिनियस स्किल्सला पूरक असलेली. म्हणजे जर तो लहानपणापासून एखाद्या गोष्टीला जर अनुकूल असेल तर त्या अनुषंगाने काही विषय जर त्याला आपण पक्के करण्यासाठी दिले आणि असं 10वी पर्यंत पक्क झालं तर ते उपयुक्त ठरणार आहे. जसं की तो खूप बोलका आहे, तर बोलण्याच्या दृष्टीने आता अधिक काय करता येऊ शकेल हे ते खुराक त्या पालकांनी त्याला द्यायला पाहिजे. नंतर तो ठरवलं की मार्केटिंगला जायचंय का, वकील व्हायचंय का, मोटिवेशनल स्पीकर व्हायचंय किंवा बोलण्याच्या माध्यमातलं कोणतं करिअर करायचंय. तर हे पक्केपणा हा 10वीच्या स्तरावर आला पाहिजे. नेमकी हीच चूक आपण आता इथं करत आलो की पालक म्हणून मार्क किती पडतील याचा विचार केलाय. त्याच्याऐवजी ते विषय पक्के केले पाहिजेत. जे विद्यार्थी पाहतात त्यांनी अर्थातच हे आता याच पद्धतीने स्वतःला मोल्ड करून घ्यायला पाहिजे की एकूण वर्गात कितवा नंबर येतोय या मुद्द्यापेक्षा मी कुठल्या तरी एका निश एरियामध्ये पक्का होतोय का. भले तो स्पोर्ट्स जरी असला तरी चालणार आहे. भले तो फक्त एकच मुद्दा आहे की डिसिजन मेकिंग माझं पक्क आहे आणि त्या अनुषंगाने मी काही असाइनमेंट्स करतोय, सुट्ट्यांमध्ये मी त्या सुट्टीचा विनियोग करतोय. हे 3 वर्षामध्ये जर केलं, ज्याच्यात टीन एज हा एक वेगळ्या अर्थाने सुद्धा महत्वाचा कालखंड असतो, तर ही मुलं अनेक प्रकारच्या करिअरसाठी तयार होतील. तुम्ही उल्लेख केला सुट्टीचा, म्हणून एक एकदम टँजंट प्रश्न. आमचे सिनियर मार्गदर्शक डॉक्टर श्रीराम गीत सर, त्यांनी एक मध्ये लेख लिहिला, सकाळ त्याच्यावर आधारित लेख लिहिला,
की निकाल ते कॉलेज याच्यामध्ये 100 रिकामे दिवस मुलांना मिळतात. Correct. आणि हा एक प्रकारे ह्युमन रिसोर्सचा अपव्यय आहे, पण ती गोष्ट बाजूला ठेवू. हम्म. या 100 दिवसामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळी ब्रेक मिळतात लोकांना, त्यावेळी या सगळ्या मुलांनी हम्म. स्वतःवरती काम केलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या करिअरला फायदा होईल. जसं आपण सुरुवात करूयात की ज्याला सायंटिफिक टेम्परामेंटच्या करिअरला जायचं आहे, त्याला आतापर्यंत ती रॅट रेस जी आहे परीक्षांची, त्याला तो वेळ देता आलेला नाहीये. तो एखादा कुठल्या तरी एरियावरती त्याला स्वतंत्रपणे शिकता येऊ शकेल का, एखादा ऑनलाईन कोर्स आणि क्लास लावता येऊ शकेल का, कदाचित अख्खी सुट्टी तो त्याला देऊ शकेल, कदाचित तो 2-4 गोष्टींसाठी वेळ देऊ शकेल. स्पोर्ट्समध्ये करिअर करू इच्छिणारा विद्यार्थी, त्याला क्रिकेटमध्ये जायचंय, तर 8वी 9वी 10वी कालावधी आणि त्यातली सुट्टी खूप महत्वाची आहे. तर नुसतंच क्रिकेटचं क्लब नाही, तर त्याच्या व्यायाम, त्याच्या आधीची जी एक शारीरिक परिपक्वता आहे, यासाठी त्याने वेळ देण्याची गरज आहे. ज्यांना असं वाटतं की नाही मला कम्प्युटर IT या क्षेत्रातच तो एक सगळ्यांचा प्रवाह ये रे माझ्या मागले अशा पद्धतीने चाललाय, ज्याला असं वाटतं की मला ते करायचं, तर मी टेस्टिंग करू शकतो स्वतःला की ते खरोखर ते जमणार आहे का नाही. आणि म्हणून त्यासाठीचा एखादा किंवा 2-3 प्रकारचे कोर्सेस तो करू शकतो. कदाचित एका व्हर्टिकलमधले केलं तर चालतील किंवा कदाचित काही व्हरायटी असलेले केले तर चालतील. सुट्ट्यांमध्ये मुलांनी कम्युनिकेशन स्किल सुद्धा उत्तम केलं पाहिजे. अनेकदा पालक सांगतात की आमचा मुलगा बोलतच नाही किंवा आमचा मुलगा अमुक अर्थांनी ॲरोगंट आहे किंवा काय. हा कालावधी सुद्धा काही ॲक्टिव्हिटीज, टीमवर्क याच्यासाठी देता येऊ शकेल. कधी-कधी काही मुलं NDA आणि SSBची तयारी करण्यासाठी या सुट्ट्यांचा कालावधी वापरतात, ज्याच्यामध्ये ग्रुप टास्क असतील किंवा इंग्लिश बोलणं असेल. सो यासाठी निश्चितपणे हा कालावधी वापरला पाहिजे. म्हणजे मोबाईल हातातला सोड असं म्हणायची पालकांना वेळ येणार नाही. तुम्ही इंजिनिअरिंगचा उल्लेख 2-3दा आला म्हणून. आत्ता असं झालं गेल्या 10 वर्षामध्ये की कम्प्युटर सायन्स आणि रिलेटेड जागांचं इतक्या संख्या वाढली की जवळपास 2014 ते 25 10 पट झालेली आहे. तितकी खरंच कॉम्प्युटर सायन्सला डिमांड आहे का? आणि मुळात जी नॉलेज इकॉनॉमी आपण म्हणलं, ज्याच्यावरती 90 ते 2020 भारतानं समृद्धी बघितली, ती जर का कामं AI करणार असेल, तर कम्प्युटर सायन्स आणि रिलेटेड गोष्टींना काय भविष्य? हे खूप महत्त्वाचं ऑब्झर्वेशन आहे की ज्या कॉलेजमध्ये काही वर्षांपूर्वी 60 जागा होत्या, तिथे आता तो आकडा 500च्या घरात गेलेला आहे. कारण ती कम्प्युटरची जी भावकी आहे, CS, IT, AI, ML, DS आणि पालकांना तेवढंच पाहिजे. सो कॉलेजेस ते उपलब्ध करून देतात. माझ्या दृष्टीने ह्या फक्त तुकडी अ, तुकडी ब, तुकडी क अशा पद्धतीच्या तुकड्या आहेत. CSच्या विद्यार्थ्यांना पायथन शिकवणार आहेत आणि AIच्या विद्यार्थ्यांना C++ शिकवणारच आहेत. तो हे सगळं सेम आहे. इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी तयार होणं जरा काळजीचा त्याच्यामध्ये सूर नक्कीच आहे. म्हणजे आपण म्हणूयात की भरलेला ग्लास आहे तर तो ओसंडून वाहतोय अशी ती परिस्थिती आहे. कॉम्प्युटर इंजिनियर्स लागतील का? तर आपण ट्रेंड जर पाहिला तर ते लागतायत. म्हणजे ती रिक्वायरमेंट आहे. अगदी AIच्या फक्त उंबरठ्यावरती असताना एक शंका मनामध्ये आहे की कॉम्प्युटरचं काम कॉम्प्युटरचेच लोक खातायत का, म्हणजे AI. तर एक मला माहित नाही पडदा उघडल्यानंतर 10 वर्षानंतर 5 वर्षानंतर क्लिअर होईल. पण जसं 80च्या दशकात कॉम्प्युटर आला तेव्हा लोकांना बेरोजगारीची भीती वाटली. 96-97च्या आसपास जेव्हा इंटरनेटचं प्रमाण वाढत गेलं तेव्हा दुसऱ्यांदा भीती वाटली. मोबाईल 2004-5 साली जरा वाढत गेला तेव्हा तिसऱ्यांदा भीती वाटली. पण या सगळ्या वेळेस जॉब्स वाढलेले आहेत, कमी झाले नाहीत. त्या अर्थाने मी असं म्हणेल की कम्प्युटरला तशी भीती वाटायची गरज नाही. पण विनाकारण वाढवलेल्या खूप जागा याच्यामुळे बेरोजगारी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यात AI सारखी गोष्ट 3 लोकांचा जॉब एकटं खाऊन टाकते. त्यामुळं सुद्धा तो कदाचित संस्था चालकांनी किंवा पालकांनी सुद्धा आपल्या लेवलला विचार केला पाहिजे की मी तिथे जाण्यापेक्षा मेकॅनिकलमधलं CAD CAM प्रोही करू का? किंवा मी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जाऊन PLC, SCADA, एम्बेडेड डिझाईनमध्ये जाऊ का? हा देखील विचार करण्याची गरज आहे. तर बेरोजगारीसाठीचा एक कदाचित एक शक्यता निर्माण यामुळे होत आहे. याला समजा आपण असं बघितलं की 2014 साली एंट्री लेवलचे जॉब 3 लाख रुपयाला होते. कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सर्व ब्रँचची मुलं बसायची. आज ते फार फार तर 4.5-5 लाखाला गेलेत 2025ला 11 वर्षांना. आपण बेसिक इन्फ्लेशन जरी लावलं 4% तरी ते निदान 8 लाखाला 7.5 लाखाला जायला पाहिजे होते. याचा अर्थ ऍक्च्युअल इन्कम कमी झालाय. बरोबर. हे आज येऊ घातलेल्या मुलांना आणि पालकांना कितपत माहिती आहे? तुम्ही ज्यावेळी काउन्सिलिंग करता त्यावेळी काय दिसतं आणि कसा विचार होतो याच्यावर? याच्यामध्ये इंडिकेशन हे करतंय की इथे आता सुगीचे दिवस जेवढे वाटत होते तेवढे राहिलेले नाहीत, हे इंडिकेट करतं. तरी मला आशा आहे की कदाचित 2-4 मधल्या ज्या काही घटना घडल्या असतील, कोरोनाचा कालखंड असेल, AIचं आगमन असेल, युक्रेनचं युद्ध असेल, लोक सांगतात की अमुक एक राज्य संपल्यानंतर दुसऱ्यांच्या राजवटीत चालू होईल. या सगळ्या गोष्टींवरतून लोक थांबून होते की पाहत होते. ते इथून पुढे त्याच्यात थोडासा बदल होण्याची शक्यता देखील आहे की म्हणजे
पालक आणि विद्यार्थी यांच्या एकत्रित विचारांच्या प्रक्रियेमधून ते कळलं पाहिजे की नेमकं काय व्हायला पाहिजे. परंतु जे स्पेस स्केल आता कमी होताना दिसतंय, हे आपण जर पाहिलं तर या लोकांच्या दृष्टीने प्रश्न जो असतो 12वीच्या सीईटी नंतर किंवा याच्यानंतर, की ॲव्हरेज पॅकेज काय मिळणार आहे, याच्यापेक्षा पहिला प्रश्न असतो की मॅक्झिमम पॅकेज कोणत्या कॉलेजचं किती असतं. आणि इथेच जरा गडबड होते की एखादं कॉलेज सांगतं की आमच्याकडे 61 लाखांचं पॅकेज आहे, एखादं कॉलेज सांगतं 44 लाखांचं पॅकेज आहे. 2-4 कंपन्या कदाचित ऑफ कॅम्पसला येऊन गेलेल्या असतात, कुठेतरी त्या अक्रॉस द स्टेट आलेल्या असतात. कदाचित त्या कॉलेजमध्ये त्या मुलाला तो जॉब लागलेला पण नसतो, एकाही मुलाला लागलेला नसतो, पण ती कंपनी तिथं रजिस्टर झालेली असते की इथे आमच्याकडे एवढी अपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळे कदाचित मुलं 3 ते 6 लाखाचा तो बँडविड्थ पाहत नाहीत आणि ते 2-4 आकडे जे आहेत ते मोठे, त्या आकड्यांकडे भाळून हा निर्णय घेत असावे. मुळात सर, कॉलेज ही संस्था कितपत रिलेव्हंट राहिली आहे? 2012 साली कोर्सेरा तसं ऍक्च्युली आलं, 2020 पर्यंत फारसं फेमस नव्हतं. पण आता बहुतांश लोकांना कोर्सेरा माहिती आहे, इतर मूक माहिती आहेत, एनपीटेल माहिती आहेत. ते सोडून त्या युट्यूबवरती इतकी फ्री कोर्सेस आहेत. अशा वेळेला ज्याला इच्छा आहे, म्हणजे एजन्सी म्हणतो मी याला, ज्याच्याकडे एजन्सी आहे तो मुलगा स्वतःहून शिकून घेईलच ना. अशा वेळेला मग कॉलेजची किती गरज होती, कोणत्या गोष्टींसाठी उरती आणि कोणत्या गोष्टींवर मग आपण कॉलेज तपासायचं? खूप वर्षांपासून आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी हे इंडिकेट केलं, तुम्हाला सांगून टाकलं की आम्ही येत नाही कॉलेजला. मला एक प्राध्यापक भेटले होते इतिहासाचे. ते म्हणाले की मी माझ्या अख्ख्या सर्व्हिसमध्ये हाताच्या बोटांवर मोजणे इतक्या वेळा वर्गात गेलो. हे इतिहास, भूगोल, मराठी वाङ्मय यासाठी दुर्दैवाने झालं आर्ट्सच्या बाबतीमध्ये. कॉमर्सच्या बाबतीत ते झालं. 11वी-12वीच्या कॉलेजेस संदर्भात तर पालकांचा हाच प्रश्न राहिला आणि त्याच्यामुळे दुर्दैवाने एक आता परिस्थिती निर्माण झाली डमी कॉलेजेस आणि मुळात पालकच हे डिमांड करत होते की आम्हाला असं कॉलेज हवं की जिथे आम्हाला अटेंडन्सची गरज नाही, असं ते कॉलेजेसला विचारायचे की इथे अटेंडन्स पाहत नाही ना. एक प्रकारे कॉलेजेसनी सुद्धा एक त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केला की काय, की वर्गात मुलं येत नाहीत म्हणून आम्ही शिकवत नाहीत आणि उत्तम शिकवलं जात नाही म्हणून आम्ही वर्गात जात नाहीत. तो एक आधीचा कालखंड. कोरोनाच्या वेळेस आपल्याला असं सिद्ध होऊन गेलं की मला शिकायचं असेल तर वर्गात जायची गरज नाही, कॉलेजला जायची गरज नाही, मी माझ्या लॅपटॉपवरती शिकू शकतो. सो हे शिकण्याचं माध्यम त्यावेळेस लक्षात आलं लोकांच्या आणि लार्ज स्केल ॲक्सेप्ट केलं गेलं, कारण ती परिस्थिती तशी होती. पण एक आहे की तिथलं जे शिक्षण आहे, हा प्रत्येक विद्यार्थी त्या लेव्हलला घेईल असं नाही. काही विद्यार्थ्यांना क्लासरूम लर्निंगचा जो फटका बसला की तिथे जाऊ शकले नाहीत त्यामुळे, तर त्याचा विकनेस मॅथमॅटिक्स सारख्या काही विषयांमध्ये काही मुलांच्या बाबतीत दिसला. तर आपण काय काय शिकू शकतो की कॉलेजमध्ये न जाताना, तो विद्यार्थी कदाचित कॉम्प्युटरच्या लँग्वेजेस शिकू शकतो, काही गणितांचे न्यूमरिकल सुद्धा तो युट्यूबच्या माध्यमातून शिकू शकतो, नवीन आलेले काही डिझाईन टेक्निक्स तो शिकू शकतो, तो व्हिडिओ एडिटिंग शिकू शकतो, तो साऊंड इंजिनिअरिंग शिकू शकतो. पण मला असं वाटतं की लॅबोरेटरीमधले जे प्रयोग असतात, जर ते म्हणजे केमिस्ट्रीमध्ये मला टायट्रेशन करायचं तर ते मी ऑनलाईन नाही करू शकणार. मला मॅन्युफॅक्चरिंगचं प्रॅक्टिकल करायचं असेल तर मला तिथे जावं लागेल. मी जर मेडिकलचा विद्यार्थी असेल तर मला निश्चितपणे प्रॅक्टिकलसाठी कॉलेजमध्ये जावं लागणार. तर आता मग फक्त मोजकेच एरिया असे दिसत आहेत की जिथं कॉलेजला जायची गरज आहे. हे याच्यामध्ये सगळ्यात मोठा दोष त्या यंत्रणेचा देखील आहे की आम्ही आलेल्या विद्यार्थ्यांना त्या दर्जाचं दिलं नाही, अशी शक्यता आहे. त्यामुळे कॉलेजेस इथून पुढच्या काळात जर असंच वागत राहिले तर केवळ प्रॅक्टिकलसाठी, परीक्षेसाठी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लेसमेंटसाठीच उपयोगाला येतील. बाकी क्लासरूम लर्निंग हा भाग कदाचित ऑब्सोलेट होऊ शकतो. तुम्ही BA BComचा उल्लेख केलात की दुसरं काहीतरी करताना बॅकअप म्हणून, पब्लिक सर्व्हिस करताना बॅकअप म्हणून, अजून काही करताना बॅकअप म्हणून ही डिग्री बघितली जायची. आता दुसऱ्या बाजूला असं आहे, एका बाजूला स्पर्धा परीक्षा करणारी मुलं आहेत, पण दुसऱ्या बाजूला लिबरल आर्ट्सची कॉलेजेस काही काही इतकी फेमस झाली आहेत की ज्यांची फी इंजिनिअरिंगपेक्षा दुप्पट आहे. अगदी पुण्यातलं फ्लेम असेल, जिंदाल असेल, अशा बरेच कॉलेजेसची नावं घेता येतील, सिम्बॉयसिस असेल. तर लिबरल आर्ट्स ह्या व्हर्टिकलला किती फ्युचर दिसते? क्वचितच एखादा विद्यार्थी भेटतो की जो वयाच्या 13व्या वर्षी इतिहास विषयावरती संशोधन करून पुस्तक लिहितो. या विद्यार्थ्याची अडचण अशी असते की त्याला मॅथमॅटिक्स देखील उत्तम येत असतं, म्हणजे तो इंजिनिअरिंगसाठी सुटेबल असतो आणि तो वाङ्मयापासून ते ललित लेखन आणि कदाचित इतिहास अशा सोशल स्टडीजमध्ये सुद्धा पक्का असतो. या विद्यार्थ्याची कुचंबना होते. आपण अपेक्षित करतो की NEPने कदाचित ती सुविधा देण्याचा प्रयत्न करेल, वस्तुस्थिती मला माहीत नाही, कारण अजून त्या गोष्टी घडायच्यात. पण मग अशा ज्या लिबरल आर्टच्या संस्था आहेत की ज्याच्यामध्ये इतका टॅलेंटेड ब्रेन असेल, कदाचित त्याच्याकडे काही कौशल्य पण असेल, हे चेक करण्यासाठी मग एक महागड्या यंत्रणा काही ठिकाणी व्यवस्था निर्माण केल्या आहेत. विद्यार्थ्यांना सुद्धा असं वाटतं की मी यांच्याकडे गेलो तर मी सेफ हँड्समध्ये राहील
कारण या लिबरल आर्ट्स जर मी बाहेरून शिकलो तर त्याला कमर्शियल एंड असणार नाही. म्हणून कदाचित काही विद्यार्थी ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, जे पक्के आहेत त्यांच्या कौशल्यांसाठी, ते विद्यार्थी इथे जाऊ शकतात किंवा जाताना दिसतात. सगळ्या विद्यार्थ्यांचा पॉप्युलर ट्रेंड तसा दिसणार नाही. मग ते विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या परीने कुठेतरी डिझाईनचा कोर्स असेल किंवा प्रॉडक्ट डिझाईन किंवा फॅशन याच्यामध्ये जाऊन त्यांचं करिअर करताना दिसतात. सो आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वतःबद्दल पूर्ण क्लॅरिटी असलेले विद्यार्थी इथं जाऊ शकतील. केवळ पैसा आहे म्हणून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा भ्रमनिरास होऊ शकतो, कारण त्याच्यामधली इन्व्हॉल्वमेंट सुद्धा त्या ठिकाणी तपासली जाऊ शकेल. गेले काही वर्ष नॉलेज बेस्ड करिअर होतं. मला कोडिंग येतं, मला डिझाईन येतं, मला लिहिता येतं, मला बोलता येतं. आज त्या कित्येक गोष्टी AI खाऊन टाकते. पण आजही उत्तम प्लंबरला जास्त मागणी आहे, उत्तम कार चालकाला जास्त मागणी आहे. सर्व प्रकारच्या हातानं करायच्या गोष्टींना तितकी मागणी आहे, येस. की जे स्किल आहे. तर भविष्य आपलं स्किल ड्रिव्हन इकॉनॉमीकडे चाललंय का? आणि ज्या ITIला नावं ठेवली गेली, म्हणजे की हे काय फार भारी नाही, तेच पुन्हा मेनस्ट्रीम होणार आहे का? आता जरा खऱ्याचा जमाना आहे असं मला वाटतं, की कुणीतरी येऊन बसायचं, रोलवरती थांबायचं आणि त्याला महिन्याचा पगार मिळणार. हे आता कुणालाच परवडत नाही. एक शासकीय यंत्रणामुळे सुद्धा त्या जॉबची संख्या कमी किंवा प्रायव्हेटायझेशन झालंय आणि प्रायव्हेट मंडळी जी आहेत ती त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करतात, त्यांना परतावा त्या व्यक्तीकडून हवा आहे. त्यामुळे ज्याला नुसतं नॉलेज आहे, हा खूप हुशार आहे, 10वीत 92% आहेत, हा आता त्यांना नको आहे. तुला काय येतं हे खूप महत्त्वाचं झालंय आणि म्हणून ITIचा विद्यार्थी जो प्रत्यक्ष फील्डवरती काम करतो त्याची रिक्वायरमेंट आहे. प्लंबिंगचं काम दुसऱ्या कुणाला जमत नाही, AI ने रिप्लेस होत नाही, मशीन लर्निंगला अजून सुचायचं येते, त्यामुळे त्या कामांमध्ये ही मंडळी, कौशल्य असलेली मंडळी लागणार आहेत. तर स्किल इंडियाकडे जो प्रवास चाललाय किंवा स्किल बेस्ड प्रोफेशन्स, हे निश्चितपणे खरं आहे, की ज्याला उत्तमपणे ते काम करता येतं. नुसतं तेवढंच नाही, तर त्याच्या अनुषंगाने असलेले कम्युनिकेशन स्किल असेल, मॅनेजमेंट स्किल्स असतील, तर तो व्यक्ती सर्व्हाइव्ह होईल. नुसता सर्व्हाइव्ह होणार नाही, तर तो कदाचित त्याच्यामध्ये खूप चांगलं प्रॉफिट सुद्धा कमेल. त्यामुळे एखादा BE मेकॅनिकल व्यक्ती आणि एखादा ITI, आपण ज्याला मशिनिस्ट म्हणू, तर कंपनी असं म्हणणार आहे की मला ITI मशिनिस्ट पाहिजे, मला BE मेकॅनिकल नकोय. सो एक प्रकारे इथे नॉलेजपेक्षा कौशल्याला जास्त किंमत केलेली दिसते. उलट पण एक आहे की डिस्किलिंगचा जमाना पण चालू झालाय असं वाटतं. जसं की AIच्या आधी जे काही तंत्र यायला गेलं, त्याच्यातून आपल्याला लक्षात आलं की जे कौशल्य होतं पूर्वी, कौशल्य पूर्वी नव्हतं असं नाही. ज्या काळात आपल्याकडे मोठे आर्किटेक्चरल स्ट्रक्चर्स तयार झाले, त्या आपल्याकडेच कौशल्यवाले सगळे लोक होतेच त्याच्यामध्ये. हो. आता मला तुम्ही सांगा की गाडी रिव्हर्स घ्यायची, तर तो ड्रायव्हर जो होता, तो जेव्हा कॅमेरा नसताना जेव्हा गाडी रिव्हर्स घ्यायचा, तेव्हा ते कौशल्य होतं. आता जेव्हा त्याच्यात कॅमेरा आलाय, तेव्हा गाडी मागे घेणं हे काही कौशल्य राहिलेलं नाही. मला असं वाटतं की आपण त्या अर्थाने जर सगळ्या क्षेत्रांना लावलं, की 150 म्युझिशियन्समध्ये लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचं गाणं चालू आहे, तर त्यावेळेस ते गाणं एका टेकमध्ये घेणं, म्हणजे न थांबता घेणं, या प्रक्रियेमध्ये एखादा म्युझिशियन चुकला तर ते गाणं पुन्हा घेणं, हे सगळं नीट आलेलं असताना कुणी शिंकला तर ते पुन्हा घेणं, आणि या प्रक्रियेमध्ये मुखडापासून अंतरा आणि शेवट हे त्या पद्धतीने परावर्तित करणं, हे काम जे गायकाचं होतं. आता कराओके सिस्टीममध्ये गाणं पाठ करावं लागत नाही, कुठे उचलायचे ते कळतंय, काय स्वरात करायचे ते कळतंय, आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये ऑलरेडी म्युझिक तुला दिलंय. असं जर आपण सगळ्या क्षेत्रांना लावलं, तर कौशल्य कमी आणि नुसतंच मशीनच्या सोबत चालणं असं वाढलेलं दिसतंय. भविष्यामध्ये कदाचित स्वयंपाक करताना त्या महिलेचं कौशल्य जे होतं, की मला कोथिंबीर किती टाकायची मसाला, जर उद्या जर आपल्याकडे ती डिजिटल मेजरमेंटच्या सहाय्याने जर सगळं मोजलं गेलं आणि ते टाकलं गेलं, तर आता व्यक्तिसापेक्ष न राहता ते काम प्रोसेस ओरिएंटेड बनेल. त्यामुळे डिस्किलिंग तर होतंय का काय, असं मला विविध क्षेत्रांमध्ये जाणवतंय. सहजपणे कुणी फोटो काढताना दिसतंय. पूर्वी व्हिडिओ एडिटिंग इतकं सोपं नव्हतं, आता टूल्स इतके आलेत की ते सोपं बनत चाललंय. त्यामुळे व्यक्तीच्या कौशल्यापेक्षा मशीनच्या कौशल्यांचा जास्त काळ आहे, असं आत्ताचं चित्र आहे. आपण सगळं बोललो ते 10वी 12वी आणि रेग्युलर करिअर करणाऱ्यांबद्दल बोललो. तुम्ही मिड करिअर काउन्सिलिंग करता, जो कदाचित शिकून झालाय पण जॉब नाही, अशी लोकही तुमच्याकडे येत असतील. ही जी लोक आहेत की जी आत्ता स्ट्रगल करतात हम्म. वेगवेगळ्या पद्धतीनं, की शिकून झालंय पण नोकरी नाही, नोकरी आहे पण जायची भीती आहे, करिअर बदलायची भीती आहे, त्या सगळ्यांचा काय ट्रेंड दिसतोय आणि त्यांना त्यांच्या करिअर बद्दल काय सांगाल? साधारणतः 35 ते 45च्या दरम्यानची बरीच मंडळी सोडू का नोकरी, करू का व्यवसाय, या ट्रेंडमध्ये दिसतात. कारण जो पगाराच्या, जास्त पगाराच्या नोकऱ्या ठराविकच आहेत. जसं म्हणूयात की आत्ताच्या काळात सुद्धा सॉफ्टवेअरमध्ये जास्त पगार मिळतात, हो. मॅनेजमेंट सेक्टरमध्ये जास्त, आणि कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारी वरच्या पदांवरची माणसंही जास्त पगारावर. बट अदरवाईज हे नसेल तर
अन्य खूप मोठा वर्ग असा आहे की त्यांना पगार हा पुरेसा नाहीये जीवनशैलीप्रमाणे. आणि मग अहम पण आहे, त्याच्याबद्दलचा इगो पण आहे. काम करताना ज्युनियर्सचं झालेलं आक्रमण आहे, ते आपले बॉस बनतानाचं चित्र आहे. 35शी नंतर 40शी नंतर कामाचा आवाका कमी झालाय, परंतु जबाबदाऱ्या मोठ्या आल्यात आणि ते मग पेललं जात नाहीये. तर या काळामध्ये कंपन्यांना सुद्धा, ऑर्गनायझेशनला सुद्धा ही माणसं जराशी नकोशी होतात. तर मग इथे मी नोकरी सोडू का, बदलू का, किंवा मी स्वतःचा व्यवसाय करू का, स्टार्टअप चालू करू का, असा ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणात आता आपल्याला दिसतोय. मे बी अपडेट न होता येणं हे त्याच्या मागचं एक कारण आहे. दुसरं कारण म्हणजे एक 10 वर्ष नोकरी झाल्यानंतर जो एक तोच-तोचपणा येतो, सॅच्युरेशन येतं, यामुळे सुद्धा काही लोक कंटाळलेले दिसतात. मी आता काही दिवसांपूर्वी एकाचं काउन्सिलिंग केलं. आय-टी क्षेत्रामध्ये खूप वरच्या पदावर असलेली व्यक्ती सांगते, आता मला कॉम्प्युटर बघायचा सुद्धा नाहीये. सो इरिटेट होणं, एखाद्या गोष्टीला आपण कंटाळून जाणं, ही सुद्धा शक्यता त्याच्यामध्ये दिसते. काहींच्या दृष्टीने हे एक आता नवीन करिअरचा पाथ मी तयार करतोय, असा उत्साह पण दिसतो, की आत्तापर्यंत झालं ते झालं. या अनुभवावरती याच्यात किंवा वेगळ्या क्षेत्रामध्ये जे माझी जुनी काहीतरी आवड राहिली होती, त्याच्यात मी करून दाखवतो, असं म्हणणारे काही मंडळी आता ॲग्रो बिझनेसकडे वळताना दिसतात. सो हा एक ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो, की मेट्रो सिटीजपासून लांब जाऊन आपलं काही करूयात का? शेतीपासून ते एक्सपोर्टपर्यंत या लोकांचे असे ट्रेंड दिसत आहेत. ज्यांना पैसे मिळाले नव्हते, ते आता पैसे मिळवताना दिसत आहेत. या सेकंड फेजमध्ये त्यांना ते पाहिजे. ज्यांना पैसे मिळाले होते, पण शांती मिळाली नव्हती, समाधान मिळालं नव्हतं, ते आता समाधानाकडे जातात. म्हणजे एक मोठ्या पदावरचा मॅनेजर मला म्हणतोय, की मी कुठल्यातरी एमबीए कॉलेजला आता लेक्चरर म्हणून जातो, मला पगार कमी मिळाला तरी चालेल. सो आत्तापर्यंत जे मिळालं नाही, ते मिळवायचंय, म्हणून ही मंडळी असा चेंज करताना दिसतात. तुम्ही उद्योगांचा उल्लेख केलात, पण अजूनपर्यंत मला असं दिसलेलं नाही की उद्योजक एवढे वाढले, उद्योजकांबद्दलचं वातावरण गेल्या 10 वर्षात बदललं. अंडर ग्रॅज्युएटची कुठली डिग्री आहे का, की जी तुम्हाला उद्योजक शिकवते आणि त्यातली ऑफिशियल डिग्री देते? आता काही ऑफिशियल डिग्रीज आल्यात. म्हणजे BBA एंटरप्रेन्योरशिप अँड इनोव्हेशन अशी डिग्री आहे. त्याच्यानंतर बिझनेस आयडियाज या संदर्भात काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजनी डिग्र्या चालू केल्या, ज्याच्यामध्ये त्या इंटिग्रेटेड आहेत. 12वी प्लस डिग्री एंटरप्रेन्योरशिपसाठीची. अशी एक 2-4 उदाहरणं आहेत, ज्याच्यामध्ये उद्योजकता हा त्याचा कोर बेस आहे. अपेक्षित असं आहे, की याच्यानंतर त्याने लगेचच व्यवसाय चालू करावा. अगदी आपण ITI म्हटलं ना, तो सुद्धा खरं तर उद्योजकतेचा मार्ग आहे. मला वेल्डिंग जमतं, मला इलेक्ट्रिशियनचं काम जमतं, तर मग मी आता माझं स्वतःचं स्टार्टअप म्हणजे स्वतःचा व्यवसाय चालू करू शकेल. हा तर अंडर ग्रॅज्युएट व्यवसायाचा मार्ग आहे. सायकॉलॉजी, BA सायकॉलॉजी झालेले व्यक्ती स्वतःचं सायकॉलॉजिकल सेट म्हणजे काउन्सिलिंग सेंटर चालू करू शकतो. सो हा उद्योजकतेचा आहे. खरं तर प्रॉब्लेम असा येतो, की काही लोक प्रॅक्टिकल नॉलेज घेतच नाहीत. ते फक्त परीक्षा पास करतात आणि डिग्री हातात घेतात. तर त्यांना उद्योजक नाही होता येणार. मला असं वाटतं, की 4-5 प्रकार आहेत उद्योजकतेचे. एक तर फॅमिली बिझनेस जो असेल आपला, तो आपण चालू शकतो का? नंबर 1. हल्ली तर मुलं नाहीच म्हणताना दिसतात. नंबर 2 येते म्हणजे एज्युकेशन बेस्ड बिझनेस. म्हणजे एखादा डॉक्टर होतो आणि तो त्याचं हॉस्पिटल चालू करतो. एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर होतो आणि त्याची IT कंपनी चालू करतो. तिसरा प्रकार येतो म्हणजे कौशल्यावर आधारित. तो ग्रॅज्युएशनच्या दरम्यानच्या काळात तो काहीतरी कौशल्य करतो. उदाहरणार्थ त्याला चायनीज पदार्थ तयार करता येतात. तो त्याचं छोटंसं रेस्टॉरंट किंवा एखादी गाडी चालू करू शकतो. पुढचा प्रकार येतो म्हणजे फायनान्समधलं नॉलेज मिळालं आणि म्हणून तो व्यवसाय करतोय. सो मे बी CA असेल, CFA असेल, CMA सारखा ऑप्शन असेल, तर काही लोक याच्यानंतर व्यवसाय करतात. आणि शेवटचा ऑप्शन म्हणजे BBA, ज्याचा मी आधी उल्लेख केला, की बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचं मला शिक्षण मिळालं आणि म्हणून मी कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करेन. तो एक 5-6 प्रकारांमध्ये व्यवसाय करण्याचा प्रकार आहे, जो अंडर ग्रॅज्युएट लेव्हलला चालतो. शेवटच्या आधीचा प्रश्न, स्पर्धा परीक्षा या सगळ्या संदर्भातली क्रेज पूर्वी इतकीच आज आहे, वाढली आहे, कमी झाली आहे, काय दिसतंय आणि कुठं जायला हवं? खास करून ग्रामीण भागातली मुलं जी मेट्रो सिटीपासून लांब आहेत, ज्यांच्यावरती मोटिवेशनल स्पीकरचा मोठा पगडा आहे, ज्यांना इंजिनिअरिंग मेडिकल करायचं नाही किंवा अशी मंडळी, ती मोठ्या स्केलने अजूनही स्पर्धा परीक्षांचा विचार करताना दिसतात. त्याच्यातलं आकर्षण त्यांच्याकडे आहे. आता स्टेटस असेल, रिस्पॉन्सिबिलिटी असेल, ऑथॉरिटी असेल, तो ट्रेंड आहे. पण जर आपण सिटीजमध्ये पाहिलं तर विद्यार्थी याच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत, असं चित्र आहे. कारण टेक्नो कमर्शियल अपॉर्च्युनिटी मला असताना मग मी तिकडे अनसर्टन्टी असलेल्या गोष्टीला जाणार नाही, अशी त्यांची विचार करण्याची पद्धत असते. पण स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर आपल्याला अजून उलटं दिसतं. म्हणजे MPSCमध्ये ग्रामीण भागातली मुलं पास होताना दिसतात, पण UPSCमध्ये पास होणाऱ्यांमध्ये खास करून सायन्स, त्यातल्या त्यात इंजिनिअरिंग मेडिकलचे पास होणाऱ्यांचं प्रमाण जास्त आपल्याला दिसतं. कदाचित तो CSATचा पेपर जो असेल त्याच्यातला मुद्दा असेल. पूर्वी ॲग्रिकल्चरला 50 मार्काचा MPSCमध्ये पेपर आहे, आता ते काढून टाकले. तो ॲग्रिकल्चरचा ट्रेंड तो याच्यात कमी झालेला दिसतोय.
इथे एकच मुद्दा येतो की ज्याच्या घरामधनं पण थोडं प्रेशर आहे की आपल्या घरात कोणीतरी सरकारी अधिकारी असलं पाहिजे आणि ज्या मुलाला असं वाटतं की आता मला बाकी काही ऑप्शन दिसत नाहीत, हे करायचंय, तर तो एक ट्रेंड दिसतो. एक अत्यंत पॉझिटिव्ह वाक्य मला एका मुलाचं सांगायला आवडेल. त्या मुलाला मी विचारलं की तुझा हा हा निर्णय का आहे स्पर्धा परीक्षांचा? त्याने आपल्या टाळ्यांचं उत्तर दिलं. तो म्हणाला की मला सरकारी नोकर व्हायचंय, सरकारी अधिकारी व्हायचंय, तर गरिबाची झोपडी जाळणारा सरकारी अधिकारी व्हायचं नाहीये, तर गरिबाच्या झोपडीतली चूल पेटवणारा सरकारी अधिकारी व्हायचंय. हे उत्तर त्याने कुठेतरी भाषणात ऐकलं असेल किंवा काय. परंतु असा विचार घेऊन काहीतरी मोठं उदात्त हेतू ठेवून खरोखर अभ्यास करणारा व्यक्ती पास होताना दिसतो. अदरवाईज ही गर्दी खूप मोठी झाली. शेवटचा प्रश्न. स्किल बदलतायत, गोष्टी बदलतायत, भवताल बदलतायत. तर हा व्हिडिओ बघणाऱ्या विद्यार्थी पालकांनी कशावरती फोकस करावा? अंतिम ध्येय काय माझ्या करिअरचं, आयुष्याचं, पर्पज ऑफ लाईफ काय? हे खरं तर जरा जास्त सात्विक मुद्दा वाटतोय, पण तो विचारात घ्यायला पाहिजे, की माझ्या आवडी-निवडी मला सहजपणे कुठे इन्क्लाइन करतायत. मी जाणीवपूर्वक विचार केला, की मला अमुक एक आवडतंय आणि त्याच्यामध्ये मी जर अख्खं आयुष्य काढलं, तर मी आनंदीच राहणार आहे. मला हे जमतं, तर मग मी हेच केलं तर मला खूपच चांगलं राहणार आहे. नो मॅटर त्याला आता मार्केटमध्ये काय व्हॅल्यू आहे किंवा कसं आहे. असा विचार करणारी मंडळी मला असं वाटतं, की लाँग टर्ममध्ये कदाचित ती सक्सेसफुल होतात. म्हणजे गाणं म्हणून काही पैसे मिळणार नाही असं माहीत असताना सुद्धा काही लोकांनी गाणं म्हणून पैसे कमावलेले आहेत. क्रिकेट खेळून पैसे मिळणार नाही हे सगळ्यांच्या बाबतीत होत नाही. परंतु काहींनी केलेले ते. सो कोर इंटरेस्ट, कोर आवड, क्षमता, स्वभाव कसा आहे तुमचा त्याच्यानुसार जर करिअरचं निवड केली, म्हणजे तुमच्या स्वभावाला अनुकूल तुम्ही कार्यक्षेत्र निवडलं तर ते उपयुक्त ठरेल. पण हे सगळ्यांना जर जमलं नाही तर उरलेल्यांनी काय करावं? मग आता मार्केटमध्ये जे चालू आहे, तर ज्याला असं म्हणतो की हृदयापासून विचार नाही झाला तर मग डोक्यापासून म्हणजे ब्रेनपासून विचार कर आणि जे चाललंय ते घे. मग त्याला आमचं एक नेहमीचं वाक्य आहे की आवडीच्या क्षेत्रात जा किंवा दुसरा पर्याय म्हणजे जे क्षेत्र मिळाले त्यात आवड निर्माण कर. तर अशा पद्धतीने विचार करून आपल्याला जायला लागेल. सतत बदलायचं हे मात्र ह्या जनरेशनसाठी हे आहे आणि ही जनरेशन त्यासाठीच आहे. ती एखादा व्हिडिओ तासभर नाही बघत. एका मिनिटाचा रील सुद्धा ते 8 सेकंदानंतर बदलतात. इतकं बदलायची सवय जी लागलेली आहे, त्याच्यातून कदाचित मी असं म्हणेल की ह्या पिढीला ते सहजपणे जमून पण जाणार आहे. सर, खूप खूप आभार. या विषयावर शक्यतो माहीत नसतं पुढं गेल्यानंतर काम करताना. ते सगळं समजून घेता आलं. याचा फायदा हा व्हिडिओ बघणाऱ्यांना नक्की होईल याची खात्री वाटते. खूप खूप आभार. धन्यवाद.